एक गंध, एक आठवण, सणांमध्ये, कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात. सोनचाफा परंपरा तुमच्यासोबत, तुमच्या हृदयाशी. गोपाळ काल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात धुवू नये असं म्हणतात. त्यामागे आहे एक कृष्णकथा. चला जाणून घेऊया. एक दिवशी गोपाळकृष्ण आपल्या सर्व सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठी खेळत होते. दुपारची वेळ होती. खेळून खेळून दमल्यावर कडकडून भूक लागली. सगळी मुलं एका झाडाखाली जमली. तिथे सगळ्यांनी आपापल्या घरची शिदोरी उघडली. कुणाकडचा खाऊ अगदी साधा होता तर कुणाकडचा चमचमीत होता. पण आपल्याकडचाच खाऊ श्रीकृष्णांनी खावा ही सगळी सवंगड्यांची इच्छा. अतृप्त राहू नये म्हणून कृष्णाने एक युक्ती केली. काड्या काड्या जोडून पानं जोडली आणि त्याची एक फार मोठी पत्रावळ तयार केली आणि त्या पत्रावळीवरती सगळ्यांचे खाऊ एकत्र करून मिसळले. मिसळल्यानं सर्व पदार्थ एकजीव होऊन मस्त खमंग वास सुटला आणि आपसुकच त्यामुळे सर्वांची भूक चाळवली. सगळी मुलं गोलाकार बसली आणि कृष्ण स्वतः मध्ये ती पत्रावळ हातात घेऊन उभा राहिला. कृष्णाने प्रत्येकाला तो खाऊरूपी प्रसाद भरवला, स्वतःही खाल्ला आणि त्याला काला असं नाव दिलं. कारण यात सगळ्या गोष्टी, सगळे जिन्नस एकत्र झालेले होते. सगळी मुलं बसलेली आणि कृष्ण स्वतः भरवतोय हे देवतांनी आकाशातून पाहिलं आणि त्यांना असूया वाटली. कृष्णाच्या हातून आपल्यालाही प्रसाद मिळावा असं त्यांना वाटलं. पण हा भाव, हे सौभाग्य, हे मात्र कृष्णाच्या मित्रांनाच मिळणार होतं. म्हणून देवांनी किड्या मुंग्यांचं रूप धारण केलं आणि तिथे जमले. पण तो प्रसाद इतका रुचकर होता की मुलांनी त्या अन्नाचा एक सुद्धा कण वाया घालवला नाही, जमिनीवर सांडूही दिला नाही. त्यामुळे किडे मुंगे झालेले देव प्रसादापासून उपेक्षितच राहिले. काही देवांनी तर माशाचं रूप घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला. त्यांना वाटलं मुलं हात धुवायच्या निमित्तानं का होईना नदीकाठी येतील आणि त्यांच्या हाताला लागलेले अन्नाचे कण आपल्याला मिळतील आणि ते प्रसादरूपी आपल्याला अंगी उतरेल. मात्र झालं असं की कृष्णाला देवांचा हा मनसुबा कळाला आणि म्हणून कृष्णाने काय केलं, आपल्या सवंगड्यांना सांगितलं, काल्याची आसे देवजळी झाले मासे, कळले घन निळा सांगतसे गोपाळा. गोपाळाने सगळ्यांना सांगितलं की मित्रांनो, आज आपल्याला या काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवायचे नाही आहेत, तर हात कपड्यांनाच पुसून टाकायचे आहेत. आणि असं म्हणून कृष्णाने देवांच्या तोंडालाच पाने पुसली. का बरं केलं असेल कृष्णाने असं? तर त्याचं कारण असं, काला हा प्रसाद साधासुद्धा नाही. काला हा प्रसाद मिळण्यासाठी फार भाग्य लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र यावं लागतं, आनंदाने नांदावं लागतं, गुण्यागोविंदानं एकत्र येऊन आपल्यातले मतभेद विसरावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाशी सख्य जोडावं लागतं. तेव्हाच हा कालारूपी प्रसाद आपल्याला मिळतो.